छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर आपेगाव येथे 13व्या शतकात श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 म्हणजेच इसवी सन 1275 मध्ये ज्ञानेश्वरांचा जन्म झाला। विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे वडील तर रुक्मिणीबाई ही त्यांची माता। विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना 4 अपत्ये झाली। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावं। लहान वयातच वडिलांकडून 4ही भावंडांना ब्रह्मविद्येचं बालकडू मिळालं। त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले। एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणं त्या काळी समाजाला मान्य नव्हतं। त्यामुळे विठ्ठलपंतांवर आळंदीच्या शास्त्री पंडितांनी बहिष्कार टाकला। विठ्ठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी काहीतरी सुचवावं अशी विनंती त्यांनी केली। परंतु ब्राह्मणांमधील रूढीवादी घटक 1 इंचाची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते। शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठलपंतने केलेल्या महान पापापासून मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी त्यांची पत्नी रुक्मिणीबाई व स्वतः गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे। विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एक झोपडी बांधून राहू लागले। विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले। वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्ती यांची चुकामुक झाली। निवृत्ती 7 दिवस गहिनीनाथांच्या गुहेत राहिले। पुढे भावंडांची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेलं सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिलं आणि त्याच वेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांना गुरु केलं। संन्याशाची मुलं असं म्हणून त्यांच्याच समाजातील लोक अतिशय निष्ठुरपणे त्यांची हेटाळणी करत असत। त्यांनी केलेली विटंबना, उपेक्षा, हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे। त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जलसमाधी घेतली। त्यांना वाटलं आपल्या मृत्यूनंतर तर मुलांना ब्राह्मण समाजात स्थान मिळेल, परंतु असं घडलं नाही। आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसानं 2 लहान भाऊ व बहिणींचं सांत्वन केलं आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले। परंतु विठ्ठलपंत यांच्या अनुपस्थितीत आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी या बेघर आणि निर्जन अनाथांसाठी दरवाजे बंद केले। त्यानंतर ही भावंडे परत आळंदीला गेली। तिथे गेल्यानंतर समाज त्यांचा स्वीकार करेल असं वाटलं होतं, परंतु असं झालं नाही। उलट त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या। पुढे ही भावंड शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेली। तिथे ब्रह्मसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धीपत्र मिळालं नाही। संन्याशाची मुलं म्हणून कुस्कित नजरेनं लोक त्यांच्याकडे पाहू लागले। तुमच्या मुंजीस धर्मशास्त्राची परवानगी नाही असं शेवटी त्यांना सांगण्यात आलं। धर्माचे ठेकेदार म्हणून असेही म्हणाले की ब्रह्मचर्याचं आचरण करा, संसार वाढवू नका, परमेश्वराची भक्ती करा, यामुळे तुमचं पाप नाहीसं होऊन मुक्ती मिळेल। ब्रह्मसभेची आज्ञा त्यांनी निमूटपणे मान्य केली। तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकानं नाव विचारलं। ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले ज्ञानदेव। त्यावर नावात काय आहे तो समोरून रेडा येत आहे, त्याचंही नाव ज्ञान आहे, परंतु पखाली वाहण्याचं काम करतो असे बाजूला असलेला एका ब्राह्मण कुचेष्टेने म्हणाला। त्यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले हो, पण त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे। हो का म्हणतोस आहेस तर तू या रेड्याला तोंडून वेद बोलून दाखव, मग आम्ही तुझं म्हणणं मान्य करू। ज्ञानोबा रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला। त्याबरोबरच रेड्याच्या तोंडून भराभर वेदातील ऋचा बाहेर पडू लागल्या। कित्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला। तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली। एक चमत्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर नेवासे येथे गेले आणि तेथे आणखी एक चमत्कार त्यांची वाट पाहत होता। नेवासेचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सापडतो, जिथे हे पुस्तक लिहिले गेले होते। ही मुले नेवासेमध्ये प्रवेश करीत असताना त्यांना आढळलं की एक माणूस मृत अवस्थेत होता आणि त्याची पत्नी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी ओरडत होती। ज्ञानेश्वरांनी त्या व्यक्तीचं नाव काय आहे हे विचारलं आणि ते सच्चिदानंद असल्याचं सांगण्यात आल्यावर ते म्हणाले ते नाव धारण करणारी व्यक्ती कधीही निर्जीव असू शकत नाही, म्हणून त्यांनी त्या निर्जीव शरीरावर आपल्या अमृत हाताने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला उठण्यास सांगितलं आणि सच्चिदानंद उठले।
याच सच्चिदानंदानं नंतर ज्ञानेश्वरीचं लेखन म्हणून काम केलं, जेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या उत्तम पुस्तकाची रचना केली होती.